गिरणी कामगारांच्या घरासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी गिरणी कामगार घरांसाठी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे। गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे अशी सडेतोड भूमिका राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन आहिर यांनी केली आहे। घराच्या प्रश्नावर कामगारांची ही घोर निराशा झाली असून आता यापुढे कामगारांना उग्र आंदोलनाचं पाऊल उचलावं लागेल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। गिरणी कामगारांनी आंदोलनाचा लढा तीव्र करण्याचा इशारा दिलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। गिरणी कामगार कृती संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे। या संघटनेने वेगवेगळ्या संघटना इथे सामील झालेल्या आहेत आणि सरकारच्या विरोधात निषेधार्थ आंदोलन पुकारलेलं आहे। गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देणार त्याचे काय झाले असे वेगवेगळे प्रश्न घेऊन हे गिरणी कामगार इथे आलेले आहेत। आपल्यासोबत काही गिरणी कामगार आहेत। दादा, काय सांगाल, नेमकं काय प्रश्न आहे तुमचा आणि तुम्ही निषेधार्थ आंदोलन करत आहात? गिरणी कामगार कृती संघटनेमधील मी पदाधिकारी नंदू पारकर या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहोत की गिरणी कामगारांच्या मागण्यावरती सरकारने खूप दुर्लक्ष केलेलं आहे। आमच्या ठराविक ज्या मागण्या आहेत तेवढंच मी थोडं शॉर्टमध्ये बोलतो आहोत। आतापर्यंत 30 वर्षाच्या संघर्षामध्ये फक्त 17,000 घरं गिरणी कामगारांना दिलेली आहेत। काही मुंबई शहरामध्ये आहेत, काही ठाण्यामध्ये आहेत, पण आज जी MMRDची 5,000 घरं तयार आहेत त्याची अजून त्यांनी लॉटरी काढलेली नाही। त्यांनी लॉटरी ताबडतोबीने काढावी। दादा, काय सांगाल, आजचा हा निषेधार्थ मोर्चा पुकारलेला आहे, जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घेणार? आम्ही तीव्र आंदोलन करू आणि मंत्रालयावर मोर्चा नेऊ आणि मंत्रालय नेऊन तिथे आत्मदहनाचा प्रयत्न करू आम्ही, जर आमच्या कामगारांना घरं नाही मिळाली गिरणी कामगार, ही आमची इच्छा। अजून काही कामगार आहेत, काय दादा भावना व्यक्त करतात? आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, नाहीतर आम्ही यांना मतदान देणार नाही, यांना बहिष्कार टाकणार यांच्या मतदानावर। आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, आम्हाला ताबडतोब घरं मिळाली पाहिजे। जी विधानसभेची निवडणूक आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदान देखील करणार नसल्याचं या कामगार संघटनेचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई। फसवण्याचं काम करतायत। या अगोदर देखील शासनामध्ये ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी 27,000 लोकांना घरं कुठे मिळणार, कशी मिळणार, निवड बोलून नाही तर बनवून दाखवून त्यांच्या हातामध्ये चावी देण्याचं काम केलेलं आहे। पण हे सरकारने आतापर्यंत बैठका घेतल्या नाही। आता या सरकारने कृती समिती ज्या समिती केली आमदारांची, त्यामध्ये सत्ताधारीच आमदार घेण्याचं काम केलं। त्यांनी फक्त राजकारण केलं, काहीच केलं नाही। 1,40,000 गिरणी कामगारांची संख्या होती ती 60-70 वरती आणण्याचं पात्र अपात्रता ढोंग करण्याचं काम केलं।